ही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मानली त्या पद्धतीने करायला हवं. तर कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या शिवसेना कोणाची याबद्दल सुप्रियाताईंनी बोलणं याला आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून म्हणतात. अहो, आपला पक्ष सांभाळता येईना आणि तुम्ही दुसऱ्यांना शहाणपण शिकवताय. सुप्रियाताई, शरद पवार साहेबांसारख्या मोठ्या नेत्याची कन्या म्हणून तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात. खासदारकी, पक्ष, पद सगळ्या गोष्टी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्यासाठी तुम्हाला मिळाल्या. हो, तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय? पण एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतःचं नेतृत्व स्वतःच्या कर्तृत्वातून उभं केलं. अहो, शिवसेना कोणाची याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला, विधानसभेच्या सभापतींनी दिला आणि सगळ्यात महत्वाचं तर जनतेच्या न्यायालयाने सुद्धा दिला की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच सुरक्षित आहे. पण सुप्रियाताई, अहो, तुम्ही सुद्धा लाडकी लेक योजनेच्या लाभार्थी. त्यामुळे तुमच्यासारखी घराणेशाहीतून पुढे आलेली माणसं घराणेशाहीचंच समर्थन करणार. पण याद राखा, हा देश घराणेशाहीवर चालत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आणि लोकशाहीवरती चालतो. त्यामुळे शिवसेना ही एकनाथजी शिंदे साहेबांचीच आहे हे महाराष्ट्रानं आता मान्य केलंय. तुम्ही तुमच्या घरात काय जळतंय आणि तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय हे आधी बघावं, तेच बरं.